नमस्कार. आजचा दिवस माझा आणि क्षण क्षण परीक्षण यानंतर आता आपण आलो आहे 100 कोटी भ्रष्ट आणि घडवणार हिंदू राष्ट्र. आता व्यवसायामध्येच लूटमार होते आणि सरकार नावाची एक व्यवस्था आहे. सरकारला काय वाटतं माहिती आहे का? मी कसंही वागेल, तुम्ही नियमात वागा. सरकारचा काय फॉर्म्युला आहे? बेसिक फॉर्म्युला. तुम्हाला मी एक नाही 1000 नाही 1,00,000 उदाहरण देतो. अशा कुठल्याही उदाहरणामध्ये तुम्ही दाखवा की जिथे सरकार म्हणतं तुम्ही पण असेच वागाल आणि मी पण त्याच नियमात वागेल. नाही, सरकारचं म्हणणं आम्ही सरकार कसेही वागू, तुम्ही नियमात वागा. आता मी सिंपल एक उदाहरण सांगतो. सरकारी बस किंवा सरकारी रेल्वे यामध्ये किती लोक बसू शकतात? कितीही लोक बसू शकतात. एका बसची संख्या जर 54 असेल त्यात 77 बसले तर कोणी मनाई करत नाही. 80 झालेच चालते, पलटी झालेच चालते. रेल्वेमध्ये किती लोक काढा, RACमध्ये बसा, तिकीट बसा, विदाऊट बसा, कोंबून बसा, पण तुमच्या मोटरसायकलवर नवरा बायकोच्यामध्ये मोठी मुलगा मुलगी जरी बसली असेल आणि एखाद्या पोलिसाला दिसलं की हा सामान्य नागरिक आहे तर लगेच गाडी बाजूला घेतो, लगाव बाजूला. तुमच्या कारमध्ये 5 जणांच्या ऐवजी 6वा बसला असेल, लगेच एखाद्याला दिसलं लगेच घ्या बाजूला. म्हणजे सरकारचा नियम काय आहे? मी कसाही वागेल. सरकारी बस नीट नसली तर चालते, पण तुमच्या गाडीचा इन्शुरन्स पाहिजे, तुमच्या गाडीचा लाईट बीट ओके पाहिजे. सरकारी गाडीची नंबर प्लेट नाही दिसलीच चालते, पण तुमच्या गाडीची दिसलीच पाहिजे, कारण त्याशिवाय तर पोलीस चलान कसा फाडेल. आता असो, आता आजचा विषय लूटमार कशी कशी करतात. सिंपल आपलं वाक्य आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. त्याच्यामुळे एका हिंदूने दुसऱ्या हिंदूला लुटलं तर कुठलंही गैर केलं नाही. आता तुम्ही म्हणाल असं कसं? आता पहिले उदाहरण घेऊ डॉक्टरचं. डॉक्टर कसे लुटतात? मी 10-12 वर्ष 15 वर्ष झाले किंवा कितीतरी वर्ष झाले आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर गोळ्या औषधं लिहून देतात, बरोबर. फार कमी डॉक्टर असे होमिओपॅथिक सोडलं आणि आयुर्वेदिक थोडे सोडले तर की स्वतःजवळचं औषध देतात. आता पूर्वी हा डॉक्टर काय करायचा? सिंपल होतं. तुम्ही काही दुखलं बिखलं छोटे छोटे आजार झाले की गेले की डॉक्टर काय करायचा? एक गोळी किंवा दुसरी गोळी लिहून द्यायचा. मग हळूहळू काय झालं? 2 गोळ्यांच्या 3 गोळ्या झाल्या, 3 गोळ्यांच्या 4 गोळ्या झाल्या, 4 गोळ्यांच्या 5 गोळ्या झाल्या, 5च्या 6 झाल्या. म्हणजे आजच्या घटीला जर तुम्हाला साधारण ताप खोकला जर आला असेल तर डॉक्टरच्या छोट्या प्रिस्क्रिप्शनवर 6 आयटम लिहिलेले असतात. आता कसे असतात हे? सिंपल सांगतो मी. एक पहिली असते एखादी पेनिक्युलर, दुसरी असते एखादी अँटीबायोटिक. हे 2 दिल्यावर अँटॅसिड दिल्याशिवाय डॉक्टर थांबतच नाही. मग हे सगळं झाल्यावर एखादी असते व्हिटॅमिनची गोळी, एखादी टेस्ट असते किंवा एखादं लिक्विड सिरप असतं, बरोबर आहे. असं करत करत डॉक्टर 5 ते 6 आयटम लिहून देतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय असते माहिती आहे का? यांची लूटमार करण्याची अजून एक पद्धत पहा. हा कंटेंट लिहून देतो. त्या कंटेंटची किंवा त्या नावाची गोळी जी असते ही खूप स्वस्त असते, पण त्याच्या लागून जे मेडिकल असतं तिथून जर तुम्ही ही गोळी घेतली तर समजून घ्यायचं 10 रुपयाची गोळी तुम्ही 40लाच घेतली. कंटेंटच. मेडिकलवाला काय म्हणेल? साहेब ही नाही आहे, याच्या पॅरललवाली दुसरी गोळी आहे, ती देऊ का? तुम्ही घेऊन घेता. म्हणजे आज एक डॉक्टर जर शहरात असेल तर तो 50 ते 100 रुपये घेतो, खेड्यात असेल ते 20 ते 50 रुपये घेतो, गोळी औषधांमधनं पण पैसे घेतो आणि यामधनं तुम्हाला सांगतो किमान तो 3 ते 5 दिवसाचं औषध लिहून देतो. म्हणजे तुमच्या शरीराला आवश्यक असेल नसेल तरी तो डोस पाजून देतो, कारण त्याला माहिती आहे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. पण सध्या मी हिंदू आहे, समोरचा पण हिंदू आहे. आम्हाला एकच शिकवलं आहे, कारण हिंदू राष्ट्राच्या नावावर आम्ही गेले 6-7 वर्ष झाले इतके खपतो आहे, बरोबर आहे की नाही. पण या डॉक्टरला कोणचंही असोसिएशन काही म्हणत नाही, कोणाचाही त्याच्यावर कंट्रोल नाही आहे की याला छोटासा ताप झालेला आहे तर 2 दिवसाची एखादी गोळी आहे तेवढीच. म्हणजे एका टेस्टसहित 1-2 टेस्टसहित हा 6 गोष्टीचं प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि वरून आम्ही डॉक्टरांची टाळ्या वाजवून वाजवून सत्कार करतो. म्हणजे आहेत चांगले डॉक्टरही असतील, नाही असं म्हणत नाही, पण आजच्या घटीला 90% डॉक्टर असे आहे की एक पेनिक्युलर, एक अँटॅसिड, एखादी अँटीबायोटिक, एखादी व्हिटॅमिनची गोळी आणि अजून एखादं त्यांच्या ह्याच्यातलं काय असेल ते असे किमान 5 आयटमचं प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्याशिवाय तुम्हाला बाहेर पाठवत नाही. खोटं असेल चेक करा, कळवा.